दापोली नगरपंचायतीमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। रामदास कदम आणि योगेश कदमांच्या उपस्थितीत काल हा कार्यक्रम पार पडला। विशेष म्हणजेच भास्कर जाधवांचे भाऊ बाळाशेठ जाधव यांनी ही धनुष्यबाण हाती घेतले। यावेळी रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली। महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करण्याची भाषा करत कदमांनी ठाकरेंचा एकेरी उल्लेख केलाय। पाहूयात। पद्धतीने त्याला संपर्काचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने राजकारणाचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरे पुण्याचा सांगतोय, या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त काय केला तर मात्र रामदास कदम नाही, यांनी त्या सांगतोय। मला एक दिवस अनुभवांचा फोन आला, आम्ही सगळे योगदानाला भेटलो, आम्ही गट करतो आणि आम्हाला दादासोबत काम करायचं आहे, आनंद आहे। आणि आता मला खालीदबाईचा फोन आला, रामदासभाई आम्हाला सगळ्यांना दादासोबत काम करायचं आहे, आम्हाला सोबत यायचं आहे, आनंद आहे। आणि आज पुन्हा खालीदबाईंनी 9 नगरसेवक घेऊन आज शिवसेनेमध्ये जाहीर केलेला आहे। खालीदबाई तुमचे, अनुभवबाई तुमचे, सगळ्यांचे 14 नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो। 14 नगरसेवक जे 2 होते त्याचे किती झाले? 14 झाले। पुन्हा एकदा मला 14 होते त्यांचे 1 झाला, एक झाला। उद्धव ठाकरेंनी सनसनीतपणे दिलेली राजकीय कानफळात आहे, यातून उद्धव ठाकरेंनी शिकलं पाहिजे की त्यांच्यावरती वेळ काय येते। या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच आमदाराला संपून टाकायचा। इतका घाणेरडा विचार, नीच विचार, खालच्या बाजूचा विचार हा फक्त उद्धव ठाकरेंना येऊ शकतो। इथं काय सुभेदार पाठवणे होते, व्यासपीठावर सगळ्यांची हकालपट्टी, व्यासपीठाच्या सुभेदारांनी नियुक्त्या केल्या। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेची शिवसेना अशी नव्हती। आणि म्हणून मानणारो मला अतिशय आनंद होतोय की आज योगेदाराच्या पाठीशी दापोली मतदारसंघामधल्या या दापोली नगर परिषदेचे 14 नगरसेवक खंबीरपणे पाठीशी उभे राहत आहेत। 1 महिन्याच्या आतमध्ये मी खालीदबाई, अनुभवबाई तुम्हाला सांगतो एक गोष्ट, तुम्हाला कदापि पक्षाला बोलणार नाही। छोटी जनता आपल्याला निवडून देते ती विकास कामासाठी। माझ्या वार्डाचा विकास झाला पाहिजे, माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे, आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, खड्डेमुक्त रस्ते आम्हाला हवे, 24 तास आम्हाला वीज हवी, आम्हाला चांगली हॉस्पिटलची सुविधा हवी। ह्या सगळ्या सुविधा नगर परिषदेत आज देखील नाट्यगृह नाही। दापोलीचं नाव समजा महाराष्ट्रामध्ये आहे, पण दापोली नगर परिषदेमध्ये आज देखील नाट्यगृह नाही। इतका मोठं मैदान, काय नाव मैदानाचं? आझाद मैदान आहे। काय आझाद मैदानामध्ये इलं काही नाही आझाद मैदानामध्ये। मी दादाला विनंती करणार आहे आणि बाप म्हणून आदेश देणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या नगर परिषदेतल्या माय भगिनींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न 15 दिवसाच्या आत सुटला पाहिजे। 15 दिवसामध्ये मग 50 कोटी लागू देत, 80 कोटी लागू देत। मी काल माहिती घेतली, जवळजवळ 90 कोटी लागतात, 92 कोटी। माझ्या आकडा थोडा 2 कोटी खाली आला, मी आसपास जवळपास आहे। 92 कोटीची नळपाणी योजना दादा उद्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये काम चालू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं तुमच्याकडनं अपेक्षा सगळ्यांची आहे। आणि दुसरं काम आझाद मैदान, प्रचंड असं आझाद मैदानामध्ये काम झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, तटबंदी बांधली पाहिजे, झाडं लागली पाहिजेत आणि चांगलं स्टेडियम झालं पाहिजे। उभा आहे कोकण, पुन्हा एकदा भगव्या झेंड्याशी बांधिलकी आहे। सगळा कोकण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। हे 14 नगरसेवकांनी दापोलीच्या जाऊन दाखवून शिक्कामोर्तब केलाय। मी सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो। हे बघा आमचे बाळशेठ आले, बाळशेठ इकडे
जे बघा भाषण आलेले आहेत, यांनी आताच एकनाथ शिंदे साहेब आले होते रत्नागिरीला, त्यांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये. ते स्वतः माझ्याकडे आले खेळला, भाई मला तुमच्यासोबत यायचं आहे. हे कोण माणसे? आपले आमदार भास्कर जाधवचे सख्खे भाऊ, जिल्हा परिषद सदस्य आहेत. समोर आले, भाई मला तुमच्यासोबत यायचं आहे. केला त्यांनी प्रवेश. आज समजलं कोकण आज शिवसेनेला येतोय. सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यावर. मी अनेक वेळा सांगितलंय, आम्हाला उठाव का नाईलाजाने करावा लागला. आणि त्याचं मुख्य कारण आहे योगेश दादावरती ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी अन्याय केला.